Today's play activity is drawing race, which comes under the category of social and personal development of preschool students. So this play activity can be shared with a preschool teacher or parent who have the children of the age group 2 to 6 years old. The objective of this play activity is to copy and draw, to play as a team, to enjoy working together, to be aware of self. For this we need a large group of students, and material required is blackboard and chalk. How we have to play this activity? Divide the children into the group of 4. Take 2 groups at a time while the other group watches. The first child in each group must run and draw the head, and the second the body, the third the leg, and the fourth the hands, and complete the picture. The aim of every group is not only to finish first but to draw the picture well. After these 2 groups finishes, select 2 more groups and play with the same picture or any other picture. One variation is possible here. You can increase the interest by drawing different things every time you play the game, or adding more parts, for example hair or hat in the body part. ड्रॉइंग रेस ही एक प्ले ॲक्टिव्हिटी आहे. ह्याच्यामध्ये मुलांचा सामाजिक आणि व्यक्तिमत्व विकास होण्यास मदत होते. ह्यामध्ये मुलांनी ही रेस आहे, कॉम्पिटिशन आहे, ज्याच्यामध्ये मुलांनी ड्रॉइंग करायचं आहे. तर आपण 4 मुलांचा ग्रुप बनवू शकतो, किंवा जेवढे आपले बॉडी पार्ट्स असतील त्यानुसार आपण तेवढ्या मुलांचा ग्रुप बनवू शकतो. 2 ग्रुप आहेत आणि ह्या दोन्ही ग्रुपनी ब्लॅकबोर्डवर ड्रॉइंग करायचं आहे. आपला सिम्पल जो बॉडी पार्ट असेल तर त्याचं जसं डोकं आहे तर तो एक सर्कल करू शकतो. 2 हात आहे तर थोडेसे असे रेक्टँग्युलर आपण 2 हात सांगू शकतो. आणि मधला जो बॉडी पोर्शन असतो पोट आणि तो पोटाचा, तर त्याला आपण एक ओव्हल शेप म्हणू शकतो. आणि खालचे 2 पाय परत आपण रेक्टँग्युलर मुलांना काढायला सांगू शकतो. किंवा असेही आपला कुठल्याही सोयीचे असे सिम्पल बॉडी पार्ट जर काढायचा असेल, ट्रायंगल, रेक्टँगल आणि स्क्वेअर वगैरे वापरून, तर आपण तसंही करू शकतो. कुठला वयोगट आहे, कुठला वर्ग आहे मुलांचा, त्यानुसार आपल्याला हे ड्रॉइंग शेप ठरवायचे आहे. आणि मुलांना आधी आपण काढून दाखवायचा आहे, तो समजावून सांगायचा आहे, आणि त्यानंतर मग ही त्यांची रेस, त्यांचं हे ड्रॉइंगचं कॉम्पिटिशन आपल्याला सुरू करायचं आहे. आणि 2 ग्रुपमध्ये मुलं आपण घेऊ शकतो. 4 किंवा 6 मुलं घेऊया आपल्याला बॉडी पार्ट्सनुसार. आणि 2 ग्रुपमधल्या मुलांना 2 चॉक देऊ शकतो आपण, खडू द्यायचे आहेत. आणि एक मुलगा जाईल ब्लॅकबोर्डजवळ आणि त्याने एक बॉडी पार्ट काढायचा आहे. एक मुलगा डोकं काढेल, त्याच वेळेस दुसऱ्या ग्रुपमधला मुलगासुद्धा डोकं काढेल, आणि त्यानंतर पहिल्या ग्रुपमधला मुलगा जाऊन हात काढेल, तर दुसऱ्याही ग्रुपमधला जाऊन असं 1 बाय 1 आपल्याला दोन्ही ग्रुपसाठी सुरू ठेवायचं आहे. आणि 2 ग्रुपपैकी कुणाचं बॉडी पार्ट काढणं लवकर संपतं आणि व्यवस्थित बॉडी पार्ट्स काढतात तर तो ग्रुप विनर होईल. ह्यानंतर आपल्याला उरलेले इतर मुलांचीही रेस घ्यायची आहे. परत मुलं जर थोडे मोठे असतील आणि त्यांना आणखी बॉडी पार्ट्स काढू शकत असतील, जसं डोळे आहे, नाक, तोंड आहे, केस आहे, किंवा हातापायाची बोटं आहेत, असंही मुलं करू शकतात. किंवा त्याच्यावर कपडे काढायचे असेल छान, तर तेही मुलं करू शकतील. आपलं मूल किती वर्षाचं आहे आणि त्याच्या ड्रॉइंग कपॅसिटीज कशा आहे त्यानुसार आपण ही रेस घेऊ शकतो. घरी एखाद्या वेळेस जर आपल्याकडे मुलांचा बड्डे असेल तर त्याही वेळेस आपण ही त्यांची रेस घेऊ शकतो, ज्याला मटेरियल असं जसं काहीच लागत नाही. किंवा आपल्या घरी जर असेल आणि ब्लॅकबोर्ड नसेल तर आपण मुलांना पेन पेपर किंवा क्रेयॉन आणि पेन्सिल पेपरही देऊ शकतो आणि तिथेही त्यांची ड्रॉइंग रेस घेऊ शकतो. तर अशी ही मजेशीर ॲक्टिव्हिटी आहे, मुलांना आवडते. परत ह्याच्यामध्ये टर्न्स असतात, एकमेकांचं आपल्याला इथं कोऑर्डिनेशन लागतं आणि 1 बाय 1 करायचं असतं, आणि परत शेअरिंगही करायचं असतं. माझं झाल्यावर मला चॉक दुसऱ्या मुलाला द्यायचा आहे, ह्याचंही मुलांना भान राहतं. आणि एकत्र खेळण्यामध्ये वेगळीच मजा असते, म्हणून आपण एक टीमवर्क डेव्हलप होतं.